माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की करता करता सुटतेच काही ना काही, करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात, भरलेली पाने हसतात, रुसते जेव्हा वही. करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात, रुसते जेव्हा वही. जो तो लावतो कयास आपुल्या परीने, जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगे खुलाशाची घाई. जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगा खुलाशांची घाई. संदर्भनी अर्थ समजावतात सारे व्यर्थ, संदर्भ नि अर्थ समजावतात सारे व्यर्थ, त्यागाचे इथे कोणालाच मोल नाही. संदर्भनी अर्थ समजावतात सारे व्यर्थ, त्यागाचे इथे कोणालाच मोल नाही. वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, नि क्षणातला आनंद निष्ठून जाई. संदर्भनी अर्थ समजावतात सारे व्यर्थ, त्यागाचे इथे कोणालाच मोल नाही. वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, नि क्षणातला आनंद निष्ठून जाई, नि क्षणातला आनंद निष्ठून जाई. तर स्वतःला कोसणं हे सर्वात आधी बंद केलं पाहिजे, नाही का श्रोते हो. खूप वेळा असं वाटतं की खरंच आपलं काही चुकलं आहे का, खरंच आपण कुठं कमी पडलो आहे का. परंतु जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपण आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते आपल्या कामाप्रती असो, ते आपल्या नात्यामध्ये असो, परंतु तरीसुद्धा कुठं ना कुठं काही ना काही कमी होते. आणि जी कमी असते ती भरून काढण्याचा आपण जीवापाड प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा समोरच्या व्यक्तीला तो प्रयत्न दिसत नाही, त्यावेळी मात्र जे आपण करतोय ते सारं व्यर्थ आहे असं वाटून जातं, नाही का. आणि